नाही, त्यांनी त्यांची वैयक्तिक मांडलेली भूमिका आहे. त्यांच्या ह्या टिप्पणीवर मी बोलणं योग्य नाही. परंतु मी अनेक वेळा असं सांगितलेलं आहे, की भास्कर जाधव हे विधिमंडळातील सिनियर आमदार आहेत. त्यांचं संघटन कौशल्य आहे. ते महाराष्ट्र फिरू शकतात. त्यांनी मंत्री म्हणून काम केलंय. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलंय. आणि मी अनेक वेळा असं प्रामाणिकपणानं सांगितलं, की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल, तर आम्ही त्याचं स्वागत करू. शेवटी त्यांनी काय विचार करावा, काय नाही करावा, हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे ना. परंतु ते सिनियर आहेत आणि एक मात्र नक्की आहे, त्यांचा जो आवाका आहे, त्यांची जी भाषण शैली आहे, त्यांचं जे वक्तृत्व आहे, त्याच्यानंतर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यायला काही लोक कमी पडले असतील. हे त्यांना विचारलं पाहिजे ना. नाही, त्यांच्या सुरात सूर मी मिसळणार नाही, पण ते नाराज असतील तर ते स्वतः सांगतील. पण माझं तर त्यांचा जो अभ्यास आहे, मी पण 25 वर्षात राजकारणामध्ये काम करतोय, 5 वेळा आमदार झालेलो आहे. त्याच्यामुळे त्यांचं नेतृत्व हे खरोखरच संघटन कौशल्याचं आहे. ते एखाद्या पक्षाची बाजू चांगल्या पद्धतीनं मांडू शकतात. आता तशा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उपयोग करून घेतला नाही, हे पक्षाचं दुर्दैव आहे, भास्कर जाधवांचं नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये 1999 सालापासून आतापर्यंत कोणाचाही अनादर करणारं वक्तव्य जर केलं असेल तर मी राजकीय निवृत्ती घ्यायला तयार आहे. भास्कर जाधव साहेबांबद्दलच असं नाही, कोणाबद्दलही ज्यांनी मला त्रास दिला, जे मला त्रास देत आहेत, त्यांच्याबद्दल मी जर वाईट बोललो असेल, बदनामकारक बोललो असेल, वैयक्तिक टीका टिप्पणी केली असेल, तर मी राजकारणातनं बाजूला व्हायला तयार आहे. माझा तो स्वभाव आहे. मी आपल्या माणसाबरोबर देखील तसंच बोलतो आणि जो आपल्यावर टीका करतो त्याच्यावर देखील तसंच बोलतो. त्याच्यामुळे कदाचित भास्कर जाधव साहेब मला ओळखायला कमी पडले असतील, त्यांनी मला उशिरा ओळखलं असेल. तुम्हाला अनेक प्रसंग माहिती आहेत. माझ्यापेक्षा तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या टीका टिप्पणीचे अनेक प्रसंग माहिती आहेत. तुम्ही मला सांगा, तुम्ही आता 15-15, 20-20 वर्ष राजकारणामध्ये आमची मुलाखत घेताय. माझ्याकडनं घाणेरड्या पातळीवर जाऊन बदनामीकारक एकाची कधीही कोणाची बदनामी झालेली नाही आणि त्याच्याबद्दल मला 100% अभिमान आहे. नाही, बरोबर आहे. मी पण नवी मुंबईमध्ये जनता दरबार घेणार आहे, कारण मी पण उद्योगमंत्री आहे, मी पण कॅबिनेट मंत्री आहे. मी देखील त्या जिल्ह्याचा, रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्याच्यामुळे मी देखील जनता दरबार, आम्ही देखील सगळे मंत्री, नवी मुंबई असेल किंवा अन्य ठिकाणी असेल, आम्ही पण जनतेला जाऊन विचारणार आहोत, तुमची कामं काय, त्यांचे प्रश्न सॉर्ट आऊट करणार आहोत. मला असं वाटतं की त्यांनी ठाण्यामध्ये जो काय जनता दरबार घेतलेला आहे, तो काटशयासाठी केलेला नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांना ठाण्यात नाही, महाराष्ट्रात कोण देऊ शकत नाही, काटशयाचं राजकारण करू शकत नाही. कारण त्यांनी प्रामाणिकपणानं महाराष्ट्राची सेवा केलेली आहे आणि ते काय आहेत हे नुसत्या महाराष्ट्राला नाही, देशाला कळलेलं आहे. त्याच्यामुळे गणेश नाईक साहेबांनी जो ठाण्यामध्ये जनता दरबार घेतला आहे, तो लोकशाहीतला एक भाग आहे. मी आता नवी मुंबईमध्ये घेणार आहे, त्याच्यामुळे ते मला रोखू शकत नाहीत, मी त्यांना रोखू शकत नाही. आणि ते सिनियर आहेत. स्टेटमेंट आहे काही दिवसांपूर्वीच की ठाण्याचा कारभार सुधारण्याची गरज आहे, याला महत्त्व आहे. नाही, आता कसं आहे, भाजपमधल्या नेत्याबद्दल मी वैयक्तिकरित्या काही बोलणं चांगलं नाही, पण मी त्याचं उत्तर एवढंच दिलं की मी माझ्या सहकाऱ्यांना घेऊन नवी मुंबईमध्ये सुद्धा जनता दरबार करू शकतो, सगळीकडे करू शकतो. मी कॅबिनेट मंत्री आहे, शिवसेनेमध्ये काम करतो. त्याच्यामुळे कोणाच्या जनता दरबारनं कारभार सुधारतो असं होत नाही. आणि मी तेच सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांची राजकीय कारकीर्द पूर्ण ठाण्यानं बघितलेली आहे, पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी हे आमच्या बाबतीत बोललेले आहेत.